नमस्कार फ्रॉम कोल्हापूर. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला गेले होते. आणि धिस व्लॉग इज ऑफ लास्ट वीक. एनिवेज, हॉनेस्टली मला फिश खूप जास्त आवडतात, पण फक्त आणि फक्त मम्मीच्या हातचे. आणि इमॅजिन मी 1.5 वर्ष फिश खाल्ले नव्हते. म्हणूनच मम्मीने मला आणि गार्गीला सकाळी 8 वाजता मासे आणायला पाठवले होते. कारण सकाळीच सगळे मासे फ्रेश मिळतात आणि छान सुद्धा मिळतात. आम्ही मग बांगडा, सुरमई, पापलेट, प्रॉन्स घेतले. सगळे काही फ्रेश होते. पण त्यातल्या त्यात माझं ऑल टाईम फेव्हरेट लहानपणापासून तो म्हणजे बांगडा. मग आम्ही निघालो, पण गार्गीने ऑलरेडी एक प्लॅन केला होता नाश्ता बाहेर करायचा, घरी नाही. सो आम्ही तिच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच राजारामपुरीमध्ये असलेल्या शाहू मिसळला गेलो. गरम-गरम 9 वाजता झणझणीत मिसळ खाऊन घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मम्मीने ऑलरेडी लंचचं प्रिपरेशन स्टार्ट पण केलं होतं. आमच्या घरी फिश म्हणलं की नेहमी गोवन स्टाईलचंच बनतं आणि आम्हाला तेच आवडतं आणि त्याचीच सवय आहे. कारण मी 3 वर्षाची होईपर्यंत आम्ही सगळे गोव्याला होतो. तेलाचा कट आलेला माशाचा रस्सा आम्हाला अजिबात नाही आवडत. म्हणून बाहेर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी कधीही मासे ट्राय करत नाही. एनिवे, सो टुडेज मेनू वॉज स्टीम राईस आणि जेव्हा पण आम्ही माशाचं जेवण घरी बनवतो, आम्ही स्टीम राईसच खातो. सोबत होतं प्रॉन्सची करी, बांगड्याची करी सुद्धा आणि गोवामध्ये ह्याला कुमण असं म्हणलं जातं. आणि सोबत कुरकुरीत फिश फ्राय सुद्धा होते. त्यामध्ये सुरमई, पापलेट आणि अजून एक प्रकारचा मासा सुद्धा होता. आणि आमच्या घरी मासे फ्राय करायचं म्हटलं की आम्ही डीप फ्रायच करतो. आम्हाला शॅलो फ्रायवाले मासे अजिबात आवडत नाही, कारण ते खूप जास्त मऊ होतात. प्लस आम्हाला रवा कंपल्सरी लागतो. आणि मग मात्र मन आणि पोट भरून जेवून घेतलं. त्यानंतर मी आणि गार्गीने ओरिओला अंघोळ सुद्धा घातली आणि मग आम्ही सुद्धा झोप घेतली. आणि संध्याकाळी प्लॅन झाला कृष्णा हॉटेलला जायचं. त्यांच्या मटण थाळीबद्दल आम्ही खूप जास्त ऐकलं होतं आणि मी आत्ताच मटण खायला शिकली आहे. त्यामुळं ट्राय करणंच होतं. जेवण वॉज 10 ऑन 10, पण स्टाफ खूपच रूड होता. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.